Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. आपण बघत आहोत आपला लास्ट चॅप्टर आणि लास्ट चॅप्टरचा बघत आहोत प्रॅक्टिस सेट 7.5. ज्यानंतर आपला हा लेसन इथे संपणार आहे. अगदी थोडेसेच उदाहरण राहिलेले आहे. लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण 10. यापूर्वी 9 एक्झाम्पल्स मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहे. जरा तुम्ही DS डिजिटल स्कूल वरती जाऊन ते चेक करा, म्हणजे तुम्हाला सगळे लेसनचे सगळे प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सगळे एक्सरसाइज, सगळ्या कन्सेप्ट सगळं डिटेल मध्ये आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे, ते जाऊन चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होतोय. तसं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहिता पण आहात. तर आपण बघणार आहोत अल्जेब्राचा लास्ट लेसन आणि लास्ट लेसनचा लास्ट प्रॅक्टिस सेट. ओके, सो 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. द मीन ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज 50. तुम्हाला प्रश्न समजावून सांगते. हे 5 ऑब्झर्वेशन आहे, त्याचा मीन किती दिलेला आहे? 50 दिलेला आहे. वन ऑफ द ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह फ्रॉम द डेटा. हे टोटल 5 चा मीन 50 दिलेला आहे, पण एक ऑब्झर्वेशन काय केलं? कमी केलं. एक ऑब्झर्वेशन कमी केलं म्हणजे 5 - 1 टोटल किती झालं? आता ऑब्झर्वेशन 4 झाले. हेज द मीन बिकम 45. मग ज्यावेळेस टोटल 5 ऑब्झर्वेशन होते तेव्हा 50 मीन आलं. आता टोटल ऑब्झर्वेशन किती आहे तुमचे? 4. तर तुमचा मीन किती येतोय? 45 येतो आहे. फाइंड द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह. मग चौथं ऑब्झर्वेशन काय आहे हे तुम्हाला इथे काढायचं आहे. मग साधी सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पण समजावून सांगितलं की हे तुमचं चौथं ऑब्झर्वेशन आहे. हे तुमचं इथं पण येणार आहे आणि हे ऑब्झर्वेशन तुमचं इथे पण येणार आहे. हे चौथं ऑब्झर्वेशन येणार आहे. मग याचा जो मीन आहे तो चौथं ऑब्झर्वेशन काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिले 5 जे ऑब्झर्वेशन आहे त्याचं मीन 50 दिलेलं आहे. मग आपलं समेशन ऑफ fi xi आपण काढून घेऊया. देअरफॉर मीन इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन टोटल जे ऑब्झर्वेशन आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ते आपण लिहित असतो ना. मीन किती दिलेलं आहे? ऑलरेडी मीन ऑफ 50 दिलेला आहे. हे आपल्याला काढायचं आहे समेशन ऑफ fi xi आणि हे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5 ना, हे 5 ऑब्झर्वेशन हे मिळून जाईल आपल्याला 50. हा इकडे डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय. समेशन ऑफ fi xi इज इक्वल टू 250. म्हणजे टोटल 5 जे ऑब्झर्वेशन आहे त्याचे पहिले जे 5 आहे त्याचं ऑब्झर्वेशन किती मिळालं? 250 मिळालं. टोटल किती मिळालं आपल्याला? 250 मिळालं. त्याचा मीन किती होता? 50. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया? 1 ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह. 1 ऑब्झर्वेशन त्यांनी काय सांगितलं? एक रिमूव्ह केलं. वॉज रिमूव्ह, एक काढून टाकलं. मग आपण इथे 5 - 1 इज इक्वल टू 4. मग टोटल ऑब्झर्वेशन किती झाले? 4. परत याचा मीन काढावा लागणार आहे आपल्याला. कशा पद्धतीने? नेक्स्ट त्याच मेथडने. मीन किती दिलेला आहे? समेशन ऑफ fi xi आणि आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले तुमचे? 4 झालेले आहे. मीन ऑलरेडी दिलेला आहे. किती मीन? 45 आलेला आहे. आणि हे काढायचं समेशन ऑफ fi xi 4. याचा तिरकस गुणाकार करा. हा इकडे डिवाइडला इकडे होता ना, मल्टिप्लाय. ओके, 4 × 5 = 20 कॅरी ओव्हर 2. 4 × 4 = 16, 17, 18, 180. आता तुम्हाला मग सारखंच सांगितलं मी, आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं. हा 4 इथे पण इथे पण. मग काय करावं लागेल? याचं किती ऑब्झर्वेशन आलं? मधून फक्त हे 180 मायनस करणार, म्हणजे तुम्हाला फाइंड द ऑब्झर्वेशन विच इज रिमूव्ह. ओके, द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह, ते तुम्हाला काढायचं आहे. मग अशीच्या एक्झाम्पल मध्ये पहिले 18, नंतरचे 18, मग टोटल होतं. त्याच्यामध्ये 18 कॉमन होता. मग आता इथे पहिले 50 ऑब्झर्वेशन 250 आलेले आहे. त्याच्यामधून एक कमी झालं, 4 आले. मग 250 मधून 180 गेले. किती उरले रे तुमचे? मायनस करा व्यवस्थित. इथे 15 झाले. किती झाले? 7 ना, 70. म्हणजे ऑब्झर्वेशन रिमूव्ह केलं ते काय आलं तुमचं? 17 आलं. किती? 70. खाली ना, द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ह इज 70. सिंपल क्वेश्चन होता. पहिले काय केलं आपण? 50 जे ऑब्झर्वेशन आहे, पण पहिले 50 आहे त्याचं ऑब्झर्वेशन काढून घेतले. समेशन ऑफ fi xi त्यानंतर पुढच्या
एक रिमूव्ह केल्यानंतर परत सेम प्रोसिजर केली, 180 आली आणि 250 मधून 180 मायनस केली. सो अशा पद्धतीने हे 10 नंबरचं एक्झाम्पल खूप सिंपल होतं, ते पण आपण इथे बघितलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 11 तुमच्या समोर. प्रॅक्टिस सेट 7.4 म्हणला देर आर 40 स्टुडंट्स इन द क्लास. एक काय आहे तुमचा क्लास आहे, समजावून सांगते एक्झाम्पल. हा तुमचा क्लास आहे. टोटल स्टुडंट किती आहे या क्लासमध्ये? 40 स्टुडंट आहे. बॉईज अँड गर्ल्स मिळून 40 आहे. फाइंड, पुढे काय दिलंय? आउट ऑफ देम 15 आर दी बॉईज. 15 काय आहे याच्यामध्ये बॉईज आहे. मग गर्ल्स कसं काढणार आहे आपण? गर्ल्स 40 मधून 15 मायनस करा. ओके, मग इथे तुम्ही लिहू शकता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे तुमचे? 40. सोपे, डायरेक्ट एक सेंटेन्स वाचूया आणि कृती करूया. टोटल नंबर ऑफ बॉईज, बॉईज किती आहे तुमचे? 15. ओके, मग गर्ल्स किती? टोटल नंबर ऑफ गर्ल्स सिंपल आहे. काय करणार? 40 मधून 15 काय करणार? मायनस करणार. तुम्हाला गर्ल्स मिळणार. किती येतील रे तुमच्या? 25 गर्ल्स येतील. टोटल नंबर ऑफ गर्ल्स किती आला? 25. म्हणजे बॉईज जर 15 असेल तर मुली किती? 25. 5 5 10, 2 + 1 + 3 4 आलं की नाही? टोटल 25 आणि 15चे ॲडिशन करा, 40 येणार आहे तुमचे. ठीक आहे, पुढे काय म्हणतात ते बघा. देन द मीन ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय बॉईज ऑफ 33 बॉईज इन इज 33. मग मीन ऑफ मार्क म्हणजे बॉईज जे आहे, बॉईजचा मीन त्यांनी दिलेला आहे. बॉईजचा मीन दिलेला आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण पहिले बॉईजचं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काढून घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मीनचा फॉर्म्युला काय आहे? मीन इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन n. मीन ऑलरेडी दिलेला आहे. मग आता बॉईज किती तुमचे? 15. त्याचा मीन किती दिलेला आहे? 33 दिलेला आहे. आणि हे तुम्हाला काढायचंय नेहमीप्रमाणे. मग तिरकस गुणाकार करून काढू शकतो आपण. n मीन किती? n म्हणजे नंबर ऑफ बॉईज किती? 15. मग आपण हे काढू शकतो. देअरफॉर 33 × 15 करणार आणि तुम्हाला हे बॉईजचं जे ऑब्झर्वेशन्स आहे ते मिळणार आहे. 33 × 15 इकडे कुठेतरी करून घ्या. 15 3 जा 45, 15 3 जा 45, 46 47 48 49. त्याचं ऑब्झर्वेशन किती आलं? 495. इक्वेशन नंबर 1 नाव द्या पाहिजे तर, समेशन ऑफ 495. तसंच गर्ल्सचं पण काढावं लागणार आहे मला. हे बॉईजचं झालं, आता गर्ल्सचं काढणार आहोत नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. गर्ल्सचं पण सेम फॉर्म्युला. मीन इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन n. मीन म्हणजे आपण x बार ने दाखवत असतो. मीन लक्षात ठेवा, x बार अशा पद्धतीने. ठीक आहे, मग मीन ऑलरेडी गर्ल्सचं पण दिलेलं आहे. दॅट इज गर्ल्सचं दिलेलं आहे मीन तुमचं 35 दिलेलं आहे. आणि हे आपण लगेच काढू शकतो. गर्ल्स किती आहे? 25. मग 35 आणि 25चं जर मल्टिप्लाय केलं, हा इकडे डिवाइड, इकडे जाताना मल्टिप्लाय, तर तुम्हाला गर्ल्सचं ऑब्झर्वेशन पण मिळेल किंवा मार्क्स. गर्ल्सने किती मार्क्स मिळवले आणि बॉईज किंवा टोटल नंबर ऑफ गर्ल्स अँड टोटल नंबर ऑफ बॉईज. त्यांनी फाइंड आउट मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन द क्लास. त्याचं तुम्हाला मीन काढायचं आहे आणि मार्क्स पण दिलेले आहे. मग हे काय झाले तुमचे? मुलांनी टोटल सगळे जे मुलं आहे किती? 15 मुलं. 15 मुलांनी किती मार्क मिळवले? 495. गर्ल्सने किती मिळवले? एवढे. 35 × 25 काढूया. 25 5 जा 125, 125 चा 5 12 कॅरी ओव्हर. 25 3 जा 75, 75 मध्ये 12 मिळवले. 875 आलेला आहे. म्हणजे मुलींनी मिळवलेले मार्क्स किती आलेले? 875 आलेला आहे. आता साधी गोष्ट आहे, मुलांनी एवढे मार्क्स मिळाले, मुलींनी एवढे मार्क्स मिळाले. टोटल 40 स्टुडंटचे मार्क्स किती होतील? टोटल मार्क्स ऑफ 40 स्टुडंट्स. मग 40 स्टुडंट्स मध्ये तुमच्या गर्ल्स पण येणार आहे आणि बॉईज पण येणार आहे. मग मुलांनी किती मार्क्स मिळवलेले? 495. गर्ल्सने किती मिळवले? 875. यांची ऍडिशन करून तुम्हाला टोटल मार्क्स मिळणार आहे. 5 + 5 10 कॅरी ओव्हर 1 किती झाले? 7 + 1 8, 9 + 8 किती झाले तुमचे? 17 कॅरी ओव्हर 1, 8 + 1 9, 9 + 4 13. म्हणजे टोटल 40 विद्यार्थ्यांचे मार्क 1370 झाले. पण आपल्याला त्यांनी काय फाइंड करायला? फाइंड द मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन द क्लास. मीन ऑफ द मार्क काढायचं आहे. मीन काढायचं असेल तुम्हाला, मग टोटल मार्क्स किती? 1370.
टोटल स्टुडंट किती आहे 40. यानी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल, मग आपला मीन मिळेल. हा 0 0 कट होईल. 137 ला आपण 4 ने डिवाइड करून घेऊया, आन्सर मिळेल आपल्याला. 4 3 जा, 4 4 जा, पुढे इथे पॉइंट घेणार. 4 2 जा, परत इथे 4 5 जा, 34.25. सो किती आलं तुमचं 34.25. हे काय आलं आहे, मीन ऑफ ऑल दी मार्क, मीन ऑफ दी मार्क्स ऑफ 40 स्टुडंट्स. देयरफॉर मीन ऑफ मार्क्स ऑफ 40 स्टुडंट किती आलं 34.25. सिंपल क्वेश्चन होता. 40 विद्यार्थी आहे वर्गामध्ये, त्याच्यामध्ये 15 बॉईज दिलेले होते, मग त्याच्यावरून आपण गर्ल्स काढल्या. 40 मधून 15 वजा केले, तुमचे 25 मुलं आले. मग त्या 15 मुलांना किती मार्क मिळाले ते आपण या फॉर्म्युलाने, मीनच्या फॉर्म्युलाने काढले. त्यांना 495 मिळाले. गर्ल्सला पण किती मार्क्स मिळाले ते पण त्या मीनच्या फॉर्म्युलाने 875. टोटल 40 विद्यार्थ्यांचे गुण किती आहे 1370. आणि त्याचा मीन काढायला लावला. त्याचा मीन काढायचा म्हणजे टोटल जे मार्क्स आहे त्याला डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट 40. म्हणजे ॲव्हरेज मीन किती मार्क मिळाले 34.25. सो अशा पद्धतीने हा मोठा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 11. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं 12 नंबरचं एक्झाम्पल खूप सिंपल आहे. तुमच्या समोर दिलेलं आहे द वेट ऑफ 10 स्टुडंट्स इन किलोग्राम आर गिवन बिलो. 10 विद्यार्थ्यांचं वजन दिलेलं आहे. 40 35 42 43 37 अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि मोड ऑफ डेटा काढायला लावले. मग सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला, मोड ऑफ डेटा फाइंड करण्यासाठी ते जे सगळे तुम्हाला नंबर्स दिलेत आहे किलोग्राम मध्ये जे वजन दिले ते असेंडिंग ऑर्डरने आपण काय करणार, लिहून घेणार. असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरने लिहायचं म्हणजे काय करायचं रे, सगळ्यात पहिले छोटी संख्या, सगळ्यात कमी वेट काय दिसते तुम्हाला, याच्यामध्ये मला 35 दिसते. 35 कितीदा आलेला आहे 35, आय थिंक 35 दोनदा आलेला आहे. ओके, 35 नंतर पुढे काय दिसते तुम्हाला, 35 नंतर 37 दिसते. पण 37 किती वेळा आलेला आहे, 37 मोजावर किती आले, 37 1 2 3 4 4 वेळा आलेला आहे. 1 2 3 आणि 4 वेळा आलेला आहे 37. ठीक आहे, 4 वेळा आलेला आहे 37. त्याच्यानंतर 38 दिसतंय का, नाही. 39 नाही, 40 नाही, हा 40 दिसत आहे. 40 कितीदा आले, 40 एकदाच आलेला आहे. त्यानंतर 41 आहे, 41 नाहीये, 42 आहे. 42 किती वेळा आलाय, 42 2 टाइम्स आलेला आहे. बरोबर आहे का, बघा बरं 42 2 टाइम्स आहे का इथे एक्झाम्पल मध्ये. मग आता बघा हे टोटल किती आहे, 10 विद्यार्थ्यांचं वजन 10 आहे का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 काहीतरी राहिलं आपलं, काय राहिलं, 43 राहून गेलेलं आहे. 43 पण आहे एका स्टुडंटचं वजन. ठीक आहे, मग आता आपल्याला मोड काढायचं आहे. मोड काढण्यासाठी काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काढावी लागेल ना. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द नंबर म्हणजे तुमचा मोड असतो, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मग आता 35 किती वेळा आलाय, 2 टाइम्स. 37 4 टाइम्स, हा 2 टाइम्स आला, हा 4 टाइम्स आला. 41 टाइम, 42 2 टाइम्स. मग जो मोड म्हणजे काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेला. त्यांनी विचारले फाइंड द मोड ऑफ द डेटा. मग आता मोड काय आलाय तुमचा 4 टाइम्स आलेला आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे तुमची 4 आलेली आहे. मग 4 कोणाचं आहे, 4 वजन किती, 4 म्हणजे कोणाचं आहे ते 37. 37 किलो 37 किलो 37 किलो 37 किलो असं 4 विद्यार्थ्यांचं वजन 37 kg आहे. मग मोड ऑफ द डेटा, जर मोड ऑफ द डेटा विचारलं तर काय लिहिणार तुम्ही 37 kg. 37 कारण 4 वेळा आलंय काय 37 kg हे वजन तुमचं 4 वेळा आलेलं आहे. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल होतं 2 टाइम्स. फक्त असेंडिंग ऑर्डरने लिहून घ्यायचं. आणि हे 37 जास्त वेळा आलेले तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 4 आहे म्हणून तो जो नंबर आहे तो आपण इथे लिहिणार आहोत. ठीक आहे, आता लास्ट 2 एक्झाम्पल राहिले, खूप सिंपल आहे, बघूनच उत्तर लिहायची आहेत. चला बघूया. क्वेश्चन नंबर 13 खूप सिंपल आहे, बघायचं आणि उत्तर लिहायचं आहे. इन द फॉलोइंग डेटा इन्फॉर्मेशन गिव्हन अबाउट द नंबर ऑफ फॅमिलीज अँड द सिबलिंग्स. चुलत भाऊ वगैरे 14 वर्षाखालचे किती चुलत भाऊ एकमेकांचे आहे फॅमिलीमध्ये ते दिलेले आहे. मोड ऑफ डेटा म्हणजे मॅक्झिमम काढायला आहे. नंबर ऑफ सिबलिंग्स बघा, पहिली फॅमिली, दुसरी, तिसरी आणि चौथी फॅमिलीमध्ये दिले आहे. एक असणारे 15 आहे, 2 असणारे 25 आहे, त्यानंतर 3 सिबलिंग्स असणारे 5 आहे आणि 4 सिबलिंग्स असणारे एकूण 4 वाले 5 आहे. मग त्यांनी विचारलं मोड ऑफ द डेट. पहिले उत्तर लिहू शकतो. मोड म्हणजे काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी
मग सांगा बरं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे? 25. 15, 25, 5, 5 याच्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 25 आहे. पण 25 आन्सर लिहायचं का नाही? फाइंड द मोड ऑफ डेटा म्हणजे 25 फॅमिलीज मध्ये दोन काय आहे? सिबलिंग्स आहे. दोन काय आहे तुमचे? सिबलिंग्स आहे. मग देअरफॉर 2 सिबलिंग्स. आन्सर काय येईल? मोड इज इक्वल टू 2 सिबलिंग्स. 25 उत्तर नाही लिहायचंय. त्याचं जे 25 फॅमिलीज मध्ये किती सिबलिंग्स आहे? 2 हे आन्सर लिहायचंय. सोपं होतं. पाहून फक्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला नंबर लिहायचा होता. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल बघूया. हे आहे तुमचं प्रॅक्टिस सेट 7.5 आणि हे आहे शेवटचं उदाहरण. फक्त बघायचं आणि उत्तर लिहायचंय. फाइंड आउट द मोड ऑफ द फॉलोइंग डेटा. मोड ऑफ आलं की काय लिहायचं? मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला. एवढंच लक्षात ठेवायचं. मोड म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा कॉलम बघा आणि उत्तर लिहून टाका. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे तुमची? 9794442. 9 काय आहे तुमची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी? 9 उत्तर लिहायचं का नाही? त्याचं काय आहे? मार्क्स आणि नंबर ऑफ द स्टुडंट्स. मग असे 9 विद्यार्थी आहे की ज्यांना मॅक्झिमम मार्क्स मिळाले आहे. पण 9 फ्रिक्वेन्सी 2 जणांची. एक 35 मार्क्स म्हणजे 9 मुलांना 35 मार्क मिळालेले आहे. 9 मुलांना 37 मार्क मिळालेले आहे. देअरफॉर मोड काय लिहिणार तुम्ही? मोड इज इक्वल टू 35 मार्क्स. 35 मार्क्स अँड 37 मार्क्स. कारण 2 यांची फ्रिक्वेन्सी 9 आहे. कुणाची 35 गुण मिळवल्याने ज्यांना 35 मार्क्स मिळाले त्यांची फ्रिक्वेन्सी पण 9 आहे आणि ज्यांना 37 मार्क्स मिळाले त्यांची फ्रिक्वेन्सी पण 9 आहे. म्हणून मोड काय येईल तुमचा? 35 मार्क्स अँड 37 मार्क्स. ओके. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.5 इथे संपला. हे प्रकरण पण इथे संपलं. लवकरच तुमचा प्रॉब्लेम सेट घेऊन पण तुमच्यासाठी लवकरच येणार आहे. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.